नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत घटस्थापनेबाबतची कथा. घटस्थापना कशी करावी, शास्त्रोक्त पद्धतीने कशा प्रकारे बसवावा देवीचा घट. नवरात्रोत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नवरात्रीत 9 दिवस देवीचे 9 रूपांची पूजा केली जाते. हा उत्सव आदिशक्ती नवदुर्गाला समर्पित असतो. नवरात्रीचे व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीत घटस्थापना करण्याची देखील पद्धत आहे. ही घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते. त्यामुळे पाहुयात शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे घट कसे बसवावेत. नवरात्र म्हटले की देवीची घटस्थापना करण्यात येते. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीच्या नावरूपात समर्पित असतो. या 9 दिवसांच्या काळात देवीची विधिवत पूजा आणि व्रत केले जातात. तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. घटस्थापनेच्या विधीचे नवरात्रात विशेष महत्त्व आहे. अनेक जण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे घट बसवतात. प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजाविधी ही जवळपास सारखीच असते. यंदा नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना देखील करण्यात येईल. अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहीत नसते. त्यामुळे आज आपण पाहूयात यंदा नवरात्रीत घटस्थापना कशी व कोणत्या मुहूर्तावर करावी. घटस्थापना पूजा साहित्य. घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते. प्रत्येक जण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते. सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी परडी आणावी. काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात. त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा. विड्याची पाने, लाल धागा, 7 प्रकारचे धान्य, तांदूळ, सुपारी, विडा, 5 फळे, नारळ, तांब्याचा कलश, चौरंग, लाल वस्त्रे, फुले, हार, दिवा, अगरबत्ती, धूप, रांगोळी. घटस्थापनेची पद्धत. चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंथरावे. त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे. मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा. कलशाला हळद कुंकू लावावे. त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावी. मातीत 7 प्रकारची धान्य पेरावीत. त्यावर मातीचा कलश ठेवावा. कलशात पाणी घालावे. त्यात नाणे टाकावे. तांदूळ घालावे. मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा. नारळाच्या हळदी कुंकू लावावे. कलशाला लाल धागा बांधावा. लाल धाग्याला विड्याची 9 पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी. हा घट देवी समोर बसवावा. त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी. नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त. सोमवार 22 सप्टेंबर 25 सकाळी 6:09 वाजेपासून ते सकाळी 8:06 वाजेपर्यंत. अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 वाजेपासून ते दुपारी 12:38 वाजेपर्यंत. या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता. माझी घटस्थापनेबाबतची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.